अभंगाला सुरुवात झाली, नीट ऐका. भविक वाक्य नीट ऐका. सुरुवात झाली आता. तू कोण तुकाराम महाराज? कोण तुकाराम महाराज? मग वैकुंठ गमन तुकोबारायांचा नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि मनाला उपदेश करणार आहे. अभंगाला सुरुवात झाली, थोडा किचकट मुद्दा आहे, तेवढा ऐकायचा पटापटा. कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही तर मग यायचं नाही. असं आपल्याकडं मला दरिद्री माणूस अजिबात चालत नाही. मला उगाच तोंड सोडून द्यायचं, याचंच काय काम होतं इथं? तू घरीच नाही झोपला, चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. याची का करायची नाही चिंता? चिंता करायला तुझ्या हातात नाहीच काय, तर काय चिंता करतो तू? तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं तू? तुझे गुडघे गेले, काय केलं तू? काय केलं? काय तुला तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो? काय करता? काय केलं का तू आयुष्यात? काही नाही, मग चिंता कशाला करतो? असा बसवतोय कीर्तनाला आणि तसाच मिळाला, मग मिळाला तसाच. चिंता काय करायची काम आहे? सरळ उत्तर आहे महाराज, उत्तर देत जा नीट. रथ उभा आहे, रथावर अर्जुन आहे, रथावर अर्जुन आहे. बाण कोणाच्या हातात आहे? धनुष्याला लावलेला बाण कोणाच्या हातात आहे? अर्जुनाच्या. इथपर्यंत ठीक आहे ना? उभा कोण आहे? अर्जुन. धनुष्य कोणाच्या हातात आहे? अर्जुनाच्या. बोला, आज्ञा कोण करणार आहे? देव. रथ हाकणार कोण आहे? देव. घोड्याचा लगाम हातात कोणाच्या आहे? देवाच्या. मग अर्जुनाच्या हातात आहे काय? काहीच नाही, बाणच आहे ना. मग तुम्ही आम्ही अर्जुन आहे, फक्त कर्म आपल्या हातात आहे. यश अथवा अपयश देव ठरवीन. कर्म आपल्या हातात आहे, आपण अर्जुन आहे, फक्त बाण लावून उभं राहायचं, काय व्हायचं ते होईल. हे बा, करता कोण आहे? देव. ओवी सांगू तुम्हाला, मे बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वत बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. मग तुझ्या हातात काय? अरे हा रथ आहे, रथ. रथ रथ या रथाचा घोडा आहे, त्या घोड्याचं नाव आहे मन. अय, या घोड्याचं नाव आहे मन. अय, या घोड्याचं नाव आहे मन. आणि घोड्याला दोन पाग असतात. घोडे एका दोरखंडावर नसतं कधी. लगामाला बाजू किती? दोन. मग हा घोडा हा रथ आहे, याच्यात मन नावाचा घोडा आहे आणि त्या घोड्याला दोन पाग आहेत, संकल्प आणि विकल्प. संकल्प विकल्पाच्या दोऱ्या देव ओढेल तेव्हा हा रथ आपाप पळेल. तुझ्या हातात काही नाही, गपचीप राह. ह्याला वळवळ करतो, काय खाईल माझा नातू? चिंता करतो ना आलायक. खेकडं खाईल तुझा नातू. काय खातो तुझा? तुला तंबाखू नाही, नाताला काय आग लावतो? आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता कर? चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. आणि करायचीच असली तर कशाची करा माहिती का? बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी प्रवतली चिंता. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटावर झोपण्यात. भजन करतो कवा? आणि खाटावर झाला का यमाला हाक मारतो, यमा उचल मला. यम म्हणला बेवड्या थांब, तुला आमुष्याशिवाय नेता येत नाही. कथा सुईची आवला दे का ना आलाय का? तुला वर नेऊन वरचे बिघडवायचे आहेत का? तुला इथं सुईचं राय ठेवलं हे नशीब. महाराज अभंगाला सुरुवात झाली तेवढी नीट ऐका. चिंता करायची नाही. कोण उपदेश करतय? ऐ तुकाराम महाराज. कोणाला? मनाला. आता किचकट आहे थोडा, ऐका. तुझं नाव? हा, रोहित. तुझं? अतुल. तुझं? रोहित. तुझं? हा, रुपेश. तुझं रे? अमर. अमर. वा. तुझं? विवेक. हा, नाव पहा चांगले ना. तुझं रे? रोहित. रोहित लय रोहितचं नाव काय? अनुदान आहे काय? तुझं नाव काय रे? हा, सौरभ. जाऊ द्या, रोहित नाव आहे सगळ्यांचं. आता नीट ऐका बरं का, तुम्ही बोलत जायचं. मग आपल्या कीर्तनाला ते दरिद्री चालत नाही. रोहित हे त्याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं. आता घोटाळा काय झाला ना मला, मग मजा नाही त्याच्यात. हे रोहितचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? हे हाय का खरं आहे? हाय. आहे म्हणजे पटकन ऐका. तो जन्माला आला त्याला नाव होतं का? नाही. महिला मंडळ नियम असा आहे, नीट ऐका. स्त्री बाळांत झाली तर 5 दिवस पोरग कोणाला दाखवू नये.
नाही दाखवू नाही, कुणाला दाखवू नाही. 5 दिवस पोरग झाकून ठेवावं. 5वीच्या दिवशी पोरग पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवावं. उघडं राहिलं तर हेकणं होत असतं, तिथं आजीबाई लागत असते. आता हे मी आज सांगायचं का? हा, कारण आहे महाराज, त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. त्याला ओवी आहे, बोगसगिरी नाही. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी. अजून एक ओवी आहे, ललाटीचे लेले काही केल्यानं मोडेगा. त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. आणि त्या पोराच्या सटवीनं चांगलं लिहावं म्हणून पूर्वी 5वीला भजन करायचे, बरोबर आहे. आता सटवी लिहायला येत नाही, ते सटवीनं बंद करून टाकलेलं आहे. ते सटवी आता हे 15-20 वर्षात येत नाही, त्याची नकोच. कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात, आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. हे नकोच, तुमचं तुम्ही पहा. आणि मग त्या पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का 5वीच्या दिवशी त्याला 2 गोष्टी दिसतात, नळ्या सलाईनाच्या आणि बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बाटलीला बिलागलं तर 10वीच्या भातावर सुद्धा बाटलीच ओतली. तेव्हा कावळेनी डिरिंग केली. आता त्याचं उत्तर जरा किचकट आहे. सुरुवात झाली. याचं नाव रोहित, बरोबर आहे. मग आता बोला पाठवकाल, हा जन्माला आल्या आल्या शिव होता का? जीव शिव. शिव, बरोबर आहे. आता किचकट आहे बरं का. हा मूळ कोण होता? शिव. शिव. साई बाजूला केल्यावर खाली काय? दूध. करेक्ट. साई बाजूला केली का खाली दूध आहे. राग बाजूला केली का खाली विस्तव आहे. याच्यामधली माया बाजूला केली का ईश्वर आहे. मग आता नीट आहे का? हा जन्माला आला तेव्हा शिव होता का जीव? शिव. जीव. बॉम्बा लाख. शिव का जीव? शिव. शिव, बरोबर आहे. हा मूळ शिव. याला एक जण चिटकली, तिचं नाव माया. मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेच. माहिती ना, हे आपलं रात्रंदिवस कुठाने काय असे चालू ते. हे पप्या गुड्डी बंटी शेटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं शेगडी हिटर बिटर इयर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं पळपट भुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा उरगळ उशी गादी तख्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंबलं सुगडं अंड टार फलं. कशाचा तमाशा आहे हा? मायेचा तमाशा आहे सगळा. आणि तुम्ही आम्ही कशात गुंतलोय? मायेत. मायेत. आज माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, याला कारण काय? माया. माणसं एकमेकाला जवळ धरून राहिली याचं कारण काय? माया. आणि आज आईनं मुलानं केलेले अनंत अपराध आई पोटात घालून बसते याचं कारण माया. मुलानं केलेले अनंत अपराध बाप सहन करतो याचं कारण माया. अरे जेव्हा मुलगा दारू पेला तर आई म्हणते पिणारच नाही. पिलेला पाहिला तर आई म्हणते संगतीने पेला असेल. आणि पार पडलेला पाहिला तर आई म्हणते परत पिणारच नाही. याला एकमेव कारण माया. पोऱ्यानं बापाला लाईट बंद करून हाणलं तरी बाप म्हणतो माझंच आहे, मला हाणलं ना हाणू द्या. हा कुणाचा परिणाम आहे? मायेचा. नीट वाक्य आहे का? आणि आज तुम्ही माझे सगळे तमाशा आज तुमच्या माझ्या भोवती जो तमाशा झालाय तो मायेचा आहे. मग पहिलं वाक्य नीट आहे का? हा मूळ होता रोहित. मूळ होता रोहित, त्याला चिटकली माया आणि मायेमध्ये आला मी. मी मी जोपर्यंत माया नाही तोपर्यंत मी नाही. मग मी आला का दुःख झालंच. मग तुमचं माझं वाटोळं कशाने झालं? मी हे काय? हे काय? आपली गाडी आहे मग झोप तिच्या खाली. आपला बंगला आहे टाक ना उडी. वाक्य लिहून घ्या. मी रावण आहे तर नाश झाला आणि मी राम भक्त आहे तर बिभीषण लंका कमवून बसला. मी रावण आहे एवढंच रावण म्हणला तर लंका गेली. आणि आज तुमच्या माझ्या दुःखाचं मूळ काय आहे? मी आहे. आज तुमचं माझं वाटोळ झालं महाराज. काही नाही राहिलं. हे फक्त म्हणायला राहिलंय, काही नाही राहिलं. काही नाही राहिलं माझा. केवळ काय नडलंय मी. आज तुमचं माझं वाटोळ कोणी केलंय? इतकालेचे 10वीला टोन काय 10वीलाचे शिंगरू इतकंच आहे. मिशी फुटलेलं नाही त्याला आणि ते बापाला दम देतय इतकंच आहे. आतली चड्डी नाही त्याला मोकळय आतून. लाज नाही, आबरू नाही, शरम नाही, वय नाही, काय नाही. मी घालवायचं असेल काय? आमच्या आईनं पाप केलंय महाराज. काय पाप केलं आमच्या आईनं? 3 रंगाचं लुगडं नेसली, रात्रीचं कालवण सकाळी गरम केलं, चप्पल तोंडी तर फडक्यानं बांधली. आमच्या आईनं डोक्याला तेल लावलं नाही, मुलं मोठी केली. हे चूक केली का आमच्या आईनं?
आयुष्यामध्ये संध्याकाळी पोरग घरी आलं ना, आईला म्हणलं आई उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. आमच्या आई आरशापुढे उभी राहिले मला. अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दाण्या खाली गळाल्या. आईनं कान पुढे केला आणि आईनं कानातलं काढलं आणि रात्री 8:30 वाजता सोनाराच्या काचेवर आईनं मोडलं ना महाराज. अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सोनाराची काच ओली झाली. आई रडली महाराज. आणि आईनं मुलाचे कपडे काढले. रात्री अंगणामध्ये कपड्याला घसारा दिला. आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचे कपडे ओले झाले. इतकं पोरग आई रडली आणि आईनं मुलगा मोठा केला. तोच मुलगा आईला सोडून सासरवाडीला राहायला गेला. ही चूक केली आईला. चूक केली आहे ना. कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पेताड बिताड बेवडे बिवडे जरा नीट ऐका नालायक हो. जरा लाजा धरा लाजा. मागून चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन फडवून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन. लाज धरा जरा लाज. आणि मी कीर्तनात पहिल्यांदा सांगून ठेवतो महाराज, तुमची माई पहिली गाठ आहे. मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलणारा माणूस पण खरं बोलणार मला. आणि बसलेल्या लोकांना सांगून ठेवतो मला, तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही बोलणार. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल हे ध्यानात ठेवा. हो. आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज. सांगून टाकतो महाराज. आयुष्यामध्ये नीट वाक्य ऐका. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निमा ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही, काळ बदलला आहे. आता आमच्या बोलण्याचा हसाल, आता आमचा तुम्हाला राग येईल, आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या टवाळ्या कराल, आमचं माप काढाल, पण काळ आलाय. हो. अजून 10 वर्षानं बसणाऱ्या लोकांच्या खिशात इंदुरीकरचाच फोटो राहणार हे ध्यानात ठेवा. का तुम्ही म्हणाल काही याचं तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. जरा कॉलेजला जाणारी शिंगर बिंगर जरा नीट ऐका. 10वी 12वीचे टोणगे जरा नीट ऐका नालायक हो. त्याला म्हणलं टाळ घेतो, तो म्हणतो मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तर तुला कॉलेजला जाऊ. इथं धोत्रातून गरम होतंय, तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घाली. तू तुला ऋतू कळतो का. ऋतू कळत काय रताळ्या. ऋतू काय वांग कळत रे तुला. आयुष्यभर आईनं चूक केली का तुम्हाला मोठं केलं. मला मोठं केलंय. काय बापाचं पाप आहे. काय बापाचं पाप आहे. आयुष्यभर बापानं दाढीला साबण लावला नाही ही चूक केली का त्यानं. आयुष्यभर फाटक्या धोत्रावर संसार केला ही त्यानं चूक केली का. अरे 12-12 तास गाळामध्ये त्यानं भात लावला तर संध्याकाळी त्याला चहाला साखर नव्हती, त्यानं संसार उभा केला ही चूक केली का.